आजचे आपले उत्सवमूर्ती जगदीश काबरेजी, पॉप्युलरली नोन ॲज JK, आणि त्यातला जेचा उच्चार पुणेरी जे नाही, परभणीचा JK असा उच्चार. माझे मित्र अतुल कहाते, आम्ही अक्षरनंदन शाळेचे पालक आहोत. पालकत्वाची सुखदुःख बरोबर भोगली किंवा उपभोगलेली आहेत आम्ही, त्यामुळं आमचं एक वेगळं नातं आहे. माझे मित्र शमशुद्दीनभाई तांबोळी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची धुरा अतिशय समर्थपणे चालवणारे. मयूर आत्ता नवीन एंट्रंट आहे इकडे. माझे मित्र कुमार नागे. कुमारने मला फोन केला की असा असा कार्यक्रम आहे, पण मी स्वित्झर्लंडला जाणार आहे. तर मी कुमारला म्हणलं, स्वित्झर्लंड से तुम्हारा बहुत पुराना रिश्ता आहे, आम्हाला माहिती आहे. तुम्ही नसलात तरी आम्ही कार्यक्रम धकून नेऊ. असं कुमार अत्यंत उत्तम संयोजक आणि ब्राईट आणि विचारवेदात अमित पण, ही अतिशय चांगली टीम सगळी. म्हणजे आत्ता महाराष्ट्रात प्रभावित करणारी एखादी तरुणांची फळी तर तीही म्हणावं लागेल. मी पहिल्यांदा JKचं अभिनंदन करतो की त्यांनी भारतात सध्या सगळ्यात पापी मानल्या जात असलेल्या माणसावर पुस्तक लिहिलं. आणि अतुल यांच्या भाषणानंतर भाषण करावे की नाही इतका मी खरं छान, अजून ते चाललं असतं खरं 40 मिनटं तर सहज चाललं असतं. मला शमशुद्दीन भाईंनी त्यांनी सांगितलं, आम्ही दोघंही परभणीचे होत म्हणून थोडा भेदभाव पार्शालिटी करून त्यांनी मला कानात सांगितलं की चालेल थोडं जास्त, तर हा माझ्यासाठी दिलासा आणि तुमच्यासाठी धमकी याची मला कल्पना आहे, तर मी तेवढी ती धमकी जाऊ देणार नाही. मी एक 40-45 मिनिट मी उरकून घेईन. नेहरू हा स्वतंत्र भारतातला असा माणूस असेल ज्याच्यावर सगळ्यात जास्त टीका आत्तापर्यंत झाली, ती एका विशिष्ट परिवाराने केली. ती आपल्याला ते कोण माहिती आहे. पण नेहरू नसते तर काय झालं असतं हा प्रश्न फार भयंकर आहे. म्हणजे समजा 47ला मित्रो जर आपले पंतप्रधान नसते तर आज आपली अवस्था अफगाणिस्तानच्या वर राहिली असती. कारण फक्त तो धार्मिक द्वेष, धर्म आणि लोकांना तिकडे नेणं हे झालं असतं. नेहरूंच्या खानदानाचं सगळं JKनी फार तुम्ही उपकार केले हे लोकांवर. तुम्ही मागे यादी प्रकाशित केली, नेहरूंच्या खानदानातले स्वातंत्र्य सैनिक किती होते याची यादी त्यांनी दिली. फार मस्त काम केलं ते. मी ते पुस्तक बऱ्यापैकी वाचलं, सगळं वाचलं असं मी दावा करू शकत नाही. आणि अतुल कहाते AI वर अर्ध्या रात्री उठून बोलू शकतात, तसंही माझं नाही. पण मी तुमचं जे पुस्तक वाचलं, मला खात्री आहे की हे पुस्तक, या पुस्तकाला मी सदिच्छा देतो. हे पुस्तक आणि दुसरं AI नावाची काय वावटळ, ह्या दोन्ही पुस्तकाच्या 100 आवृत्ती होऊ द्या. 100 आवृत्तीला आम्हालाच इथं बोलवा दोघांना आणि छान कार्यक्रम करा. नेहरूंवर पुस्तक लिहिणं हेच पहिलं धाडसाचं काम आहे आजच्या काळात. की जो जगातला सगळ्यात पापी माणूस समजला गेला, त्यावर पुस्तक लिहिणं ही खरंच अवघड गोष्ट आहे. पण नेहरूंच्या खानदानाचा जर सगळं आपण इतिहास पाहिला, खरं म्हणजे नेहरू हे काही त्यांचं खरं नाव नाही, सगळ्यांना माहिती आहे की कौल हे त्यांचं खरं नाव. ते काश्मीरी पंडित होते. विवेक कोण तो त्याला माहिती आहे का नाही माहीत नाही, सिनेमा काढणारा. नेहरू काश्मीरी पंडित होते. आणि अलाहाबादला नेहरच्या जवळ म्हणजे कालव्याच्या शेजारी राहणार म्हणून ते नेहरू झाले. पंडित नेहरूंचा दबदबा काय आहे जगभरात. माझी मुलगी केम्ब्रिजला असल्यामुळे मी गेल्या 2 वर्षात 2दा केम्ब्रिजला गेलो, चांगला 15-15 दिवस राहिलो. आणि मला तो दबदबा लक्षात आला की केम्ब्रिज विद्यापीठासारखं, जे की जगातल्या अत्यंत अग्रगण्य विद्यापीठांमध्ये, भारताचा दबदबा 3 नावांनी आहे. जिवंत असलेले अमर्त्य सेन, गेलेले मनमोहन सिंग आणि त्याच्या आधी पंडित नेहरू. ही 3 माणसं आजही केम्ब्रिजमध्ये इंडियन हिरोज असं त्यांना तिथे म्हणलं जातं. त्यांच्या तस्बिरी आहेत तिथले मोठे. मला माहीत नाही पुढे कोणाकोणाच्या तस्बिरी लागणार आहेत का नाही, कारण ते शिक्षणाचाच त्रास आहे सगळा. हे आपलं नशीब आहे की ज्या कालखंडात आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्या कालखंडातली आपली धुरा ही ब्रिटनमधून शिकून आलेल्या अत्यंत विद्वान लोकांकडे होती. पंडित नेहरू बॅरिस्टर होते, पटेल बॅरिस्टर होते, गांधी बॅरिस्टर होते. बाबासाहेबांच्या पदव्या मोजता येत नाहीत इतक्या पदव्या आहेत. आणि या सगळ्यांच्या पदव्या खऱ्या आहेत, हे पण पुन्हा विशेष आहे. या माणसांच्या हातात आपण होतो म्हणून आपण सुरक्षित होतो. पंडित नेहरूंना देश हा फार आधीपासून दिसत होता. देश काय सगळं जग दिसत होतं. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे जे पुस्तक आहे आपण अवश्य वाचा. जगाचा इतिहास आणि त्याचं आकलन नेहरूंकडे. आणि ते आकलन करताना नेहरूंचं भारतीयत्व कुठेही सुटत नाही, हा त्यातला मुद्दा आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया तुम्ही वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की अस्सल भारतीय माणूस आहे.
अस्सल हिंदू आहे हा, खरा हिंदू आहे हा, गांधींच्या व्याख्येतला खरा हिंदू आहे हा, सहिष्णू हिंदू आहे हा, अस्सल माणूस आहे तुमच्या लक्षात येतो. नेहरूंचा जो अभ्यास होता तो फार व्यापक होता. नेहरूंची सर्वस्पर्शी होते नेहरू. बाबासाहेबांचं तेच होतं. तुम्ही विचार करा की आता आमचे अनिल भाऊ इथं आले, तो उजनीसाठी खूप लढलेत, ते पाण्याचे मोठे अभ्यासक आहेत. तुम्ही विचार करा की नेहरूंच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब कायदा मंत्री आहेत, पण गरज पडल्यावर ते काम कशावर करतायत, तर भाकरा नांगल धरणाच्यावर काम करतायत, तांत्रिक काम करतायत, त्याच्या डिझाईनवर काम करतायत. ही ती अलौकिक माणसं होती आणि त्यांच्या काळात आपण होतो. नशीब वगैरे आपण मानत नाही, ब्राईट सोसायटी इथे आपले सगळे, पण जर तो शब्द म्हणून फक्त वापरायचा ठरला तरी नशीब भारताचं की आपण अशा हातात होतो. कल्पना करवत नाही की जे पाकिस्तानमध्ये जे मुस्लिम राष्ट्र झालं तेच जर यावेळेला हिंदू राष्ट्र चुकून झालं असतं तर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही. अंगावर काटे येतील की काय काय झालं असतं या देशाचं. पण ते घडलं. आणि ही माणसं, नेहरू अर्थशास्त्र देत होते, गांधी एक अर्थशास्त्र देत होते, आंबेडकर अर्थशास्त्र देत होते. तिकडच्या विचारसरणीत कोणीही अर्थशास्त्र काही दिलं नाही. ना अर्थशास्त्र दिलं, ना समाजशास्त्र दिलं, ना काही दिलं. इतिहास दिला तोही तोडका मोडका दिला. दिली ती फक्त द्वेषभावना. हा फरक नेहरूंच्या आणि त्यांच्या विरोधकांमध्ये दाखवता येतो. पंडित नेहरूंच्या बऱ्याच गोष्टी रंगवल्या जातात, त्यांचे वाद कसे झाले वगैरे त्याच्यावर आपण येऊ, पण मूलभूत कल्पना पंडित नेहरूंच्या या अतिशय स्पष्ट होत्या. हे राज्य हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहील. ही गोष्ट 50 साली फॉर्मलाईज झाली घटनेमध्ये. आता काही म्हणणारे म्हणतात की ते धर्मनिरपेक्ष समाजवाद नव्हता, तो नंतर घुसडला. म्हणजे गावाच्या चावडीवर घटना ठेवली होती, कोणीतरी रात्री घोंगडी घेऊन आला आणि घुसडून गेला, असं त्यांना म्हणायचं असतं. तर त्या दोन्ही शब्दांची गरजच नव्हती. त्याचं कारण असं की सरनामा जो भारतीय राज्यघटनेचा स्वातंत्र्य, समता आणि न्याय सांगतो, त्यातली समता आणि न्याय ही समाजवादाचीच तत्त्व आहेत, ते हिंदुत्ववादाची तत्त्व नाहीत. आणि म्हणून समाजवादी ही घटना पहिल्या दिवसापासून आहे. आणि कलम 25 ते 29 धर्मनिरपेक्षता आलेलीच आहे, ती पुन्हा वेगळी येण्याचं काही कारण नाही. पण अतिशय लोकशाहीवादी असा एक नेता हा उच्चपदस्थ असतो तेव्हाच या गोष्टी घडू शकतात आणि हे येऊ शकतं, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचं घटना समितीतलं पद बंगालमधून आलं. बंगालमधून ते निवडून आले शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाच्या पक्षाकडून. आणि त्याच्यानंतर बंगालचं फाळणी झाल्यामुळे तिथली असेंब्ली विसर्जित झाली. तर बाळासाहेब खेरांना पत्र लिहिलं राजेंद्र प्रसादांनी की बाबासाहेबांना निवडून पाठवा कुठल्याही स्थितीत, कारण ते अनिवार्य आहेत घटना समितीत. बाबासाहेबांचा पक्ष जरी अल्पमतात असला तरी त्यांना निवडून पाठवा. ही मंडळी एकमेकांना अत्यंत कॉम्प्लिमेंटरी, एकमेकांना अतिशय पूरक आहेत. आणि त्यातली आव्हानं लक्षात घ्या. हे मौलानांचं सुद्धा काय काम त्या माणसाचं. मौलाना मूळतः मौलाना म्हणजे ते कुराणातून शिकले. हा माणूस देशात IIT उभारतो नेहरूंच्या म्हणजे मदतीने. IIT उभारतो हा माणूस. ही माणसं, नेहरूंचं जे म्हणजे मंत्रिमंडळ आहे ते तर चमत्कारिक आहे. म्हणजे आता ते तसं मंत्रिमंडळ भारताला कधी दिसणार नाही पुढच्या काळात. आता तर मंत्र्यांची नावं पण माहिती नसतात. शिक्षण मंत्री परवा कळला मला, ते धर्मेंद्र नावाचा कोणीतरी माणूस आहे पाहून. परवा ते नीट घोटाळा झाल्यावर शिक्षण मंत्री कळला. आधीचं काहीतरी घोटाळा झाल्याशिवाय मंत्री कळत नाही. नाही, एकच सगळे सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति, एकटेच साहेब सगळीकडे. त्यामुळं तो विषय ठीक आहे. आज काही नेहरूंचाच विषय बोलू, आज त्यांचा विषय बोलायला नको, दरवेळेला रोजच बोलतो आपण. तर नेहरूंची जी व्हिजन होती, दृष्टी होती, कुमार साक्षीला आहेत म्हणतो, ब्राईटचाच कार्यक्रम होता आणि एक घटनेवर बोलायला काही लोक आले होते आणि श्रीलंकेचे एक घटनातज्ञ आले होते. आणि मलाही माझी लाज वाटली की मला हे कसं माहीत नाही. सार्वजनिक आयुष्यात मी 25 वर्ष झाले आहे, मलाही कसं माहीत नाही. मी तर बाबासाहेबांचा चाहता आहे, गांधीजींचा, मलाही माहीत नव्हतं. त्यांनी सांगितलं की भारताची राज्यघटना ही जगातली एकमेव अशी राज्यघटना आहे ज्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव आहे. तुम्ही विचार करा, ही माणसं त्यावेळेला सायंटिफिक टेम्परामेंटचं बोलत आहेत त्या काळात ज्यावेळेला भारतातलं शिक्षण 8-10% वर नसेल. नेहरूंच्या हातात आलेला भारत कसा होता? नेहरूंच्या हातात आलेला भारत 2 ट्रिलियन इकॉनॉमीचा नव्हता. नेहरूंची गंगाजळी किती होती? आपल्या खात्यामध्ये भारताच्या इंग्रजांनी सोडलं तेव्हा 300 कोटी रुपये होते. त्या 300 कोटीतले 75 कोटी पाकिस्तानच्या वाटणी, कारण ते लोकसंख्या आणि त्या प्रमाणात सगळी वाटणी झाली. 225 कोटी नेहरूंच्या हातात होते. 225 कोटी. त्याच्यात तुम्हाला काय काय करायचं आहे? तुम्हाला संसदेची रचना करायची आहे. संसद अजून अस्तित्वात नीट नाही, इंग्रजांची दिलेली तीच आहे, पण भारतीय मतदारसंघ डिलिमिटेशन वगैरे सगळ्या गोष्टी व्हायच्यात. अजून संसदच अस्तित्वात एका प्रकारे यायची आहे स्वतंत्र भारताची. सरकार अस्तित्वात यायचं आहे. मंत्रिमंडळात खाती कोणती असणार आहेत ते माहीत नाही. घटना अजून झालेली नाही, ती पुढे 50ला झाली. 47ला नेहरूंनी घेतलं त्या दिवशी घटना नव्हती.
तुमच्या हातात राज्यघटना नाही, तुमच्या हातात कायदा नाही, तुमच्या हातात कायदे मंडळ नाही, तुमच्या हातात सरकार नाही, काहीच नाही. तिथून तुम्ही फ्रॉम द स्क्रॅच असं ज्याला म्हणतात, तिथून नेहरू सुरुवात करतात. आयुर्मान साधारण किती असेल माणसांचं? 30 ते 40चं आयुर्मान होतं, सरासरी आयुर्मान. म्हणजे 40ला लोक म्हणायचे झालं म्हातारा, आता आहे इकडं शेजारीच 40लाच म्हणायची माणसं. मग काय करायला पाहिजे? बंगालातला दुष्काळ झालेला आहे, 40 लाख लोक मेलेली आहेत 42 साली. 40 लाख माणसं मेलीत, दुष्काळात मेलीत. म्हणजे अन्नधान्य नाही म्हणून माणसं मेली. मग अन्नधान्य करण्यासाठी काय करावं लागेल? साधी गोष्ट आहे, सिंचन करावं लागेल. 8 ते 12% सिंचन त्यावेळेस रेकॉर्ड केलं आहे लोकांनी. 8 ते 12% सिंचन नेहरूंनी पहिलं भाकरा नांगल हातात शिकलं. बाबासाहेबांच्या पूर्ण नियंत्रणाखाली हे धरण झालं. हिराकूडची ह्या माणसाला कळत होतं की शेतकऱ्यांना जय श्रीरामचा नारा देऊन उपयोग नाही, त्यांना पाणी पाहिजे, हे त्यांना कळत होतं. आणि म्हणून नेहरूंनी इरिगेशनवरती सुरू केला खर्च प्रचंड. नेहरूंचा बजेटचा खर्च जरी पाहिले तर आपल्याला कल्पना येईल की काय आव्हानं त्या माणसापुढे असतील. 40 लाख लोक दुष्काळात मरतात आणि रोगराईनी म्हणजे लाखो लोक दरवर्षी मरतात रोगराईमुळे साध्या. मग काय करायला पाहिजे? मग पेनिसिलिनचा कारखाना काढायला पाहिजे. तो पिंपरीत कारखाना होतो. नेहरूंच्या संस्थांची, त्यांनी 100च्या वर संस्थांची यादी थक्क करणारा हा माणूस. भारतामध्ये याच्यासारखा माणूस म्हणजे असा माणूसच नाही की जो संस्थागत एवढं काम करतो आणि अत्यंत चाणाक्ष दृष्टीने हेरत होते. यांना जसं कोणाला ईडी लावायची ते कळतं ना, तसं नेहरूंना कळत होतं कोणाचा कुठं वापर करायचा, चांगल्या अर्थाने कळत होतं. धनंजयराव गाडगिळांचा नेहरूंचा त्यांना फोन आला की तुम्ही मला इथे प्लॅनिंग कमिशनमध्ये पाहिजात, नियोजन आयोगात. गाडगीळ म्हणले मला काय जमणार नाही, कारण मी एका संस्थेच्या उभारणीत गुंतलेलो. म्हणले काय संस्था आहे? गोखले अर्थशास्त्र इन्स्टिट्यूट. मग काय करायचं तिथे? नाही, ती इकॉनॉमिक्स इन्स्टिट्यूट. मग अडचण काय आहे? जागा मिळत नाही. पुढच्या 15 दिवसात नेहरूंनी जागा दिलेली आहे. आपल्याला आपल्या भोवतीच्याच गोष्टी माहिती नसतात, ही माणसं कुठं माहीत नसतं आपल्याला. आपल्या भलतेच विकास पुरुषाचा दिसायला लागले, ज्यांचे पूल बांधलेले 10-6 महिन्यात तुटत आहेत. ही नेहरूंची व्हिजन होती. या देशाला सिंचन महत्त्वाचे नाही तर शेतकरी मरतो, हे नेहरूंना कळलं होतं. आरोग्य महत्त्वाचं आहे. शाळांची संख्या नेहरू इंग्रजांनी सोडलं काही हजारात होती. सिंचनाचा अनिल भाऊ परवा ते जलशक्तीचे कोणीतरी आले होते अधिकारी, त्या जलशक्तीच्या अधिकाऱ्यांनी भाषणात सांगितलं, सेक्रेटरी ते सचिव दर्जाचा माणूस आहे, त्यांनी भाषणात सांगितलं की देशात 6000 धरणं आहेत आणि त्यातल्या 5000चं आम्ही ऑडिट नाही करू शकलो. त्याचं कारण काय म्हणून विचारलं तर ते म्हणले त्याचं कारण असं की 3000 धरणं हे 50 वर्षापूर्वीची आहेत, म्हणजे नेहरूंच्या काळातली आहेत. 70 साल में क्या किया, 3000 धरणं बांधलीत. ते जो काही काळ मिळाला, नेहरू किती 65 पर्यंत होते, 47 ते 65, या काळात 3000 धरणांची उभारणी हा माणूस करतो. 116 संस्था त्यांनी नोंद केल्या, त्या संस्थांची उभारणी होत होती. तुम्ही विचार करा की डिझायनिंग वगैरे हे भारताला सुद्धा आपल्याला गेल्या 20 वर्षात कळलं. नेहरूंनी तिथे नॅशनल स्कूल ऑफ डिझायनिंग करून टाकलं, काय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबादला. गोव्यात गेलो तर इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी. वेस्टर्न लोकांना माहीत नव्हतं ते, पण समुद्री शास्त्र हा विषय वेस्टर्न भाषेत पण नव्हता, त्या विज्ञानात पण नव्हता. ते मरीन बायोलॉजी वगैरे म्हणायचे, पण ओशनोग्राफी, ओशनोलॉजी हा विषय तिकडे नव्हता. तो नेहरूंनी आणला. नेहरूंच्या ज्या संस्था, म्हणजे तुम्हाला काय लागतं मुख्यतः? तुम्हाला आता सोयी पण बनत नाही, सांगितलं की सोयी पण बनत नाही, मग तुम्हाला देशात कारखाने काढावे लागतात. टाटा बिर्ला सोडून कोणी उद्योगपती नाही. टाटा बिर्लांची क्षमता काही तेवढी नाही उत्पन्न. मग तुम्हाला काय करावं लागेल? मग तुम्हाला पैसा हा सरकारला घालावा लागेल. हे आजकाल जे कोणी शिव्या देतात ना, समाजवादी, अरे समाजवादाला पर्याय काय होता दुसरा? रिसोर्सेस कोणते होते? सरकार कसं चालवायचं होतं? उद्योग कसे आणायचे होते? नवरत्न कंपन्या नेहरूंनी काढल्या आणि या कंपन्यांना तंत्रज्ञ लागतात म्हणून IIT निघाले. लोक इतके कृतज्ञ झाले, JK साहेब, मी तुम्हाला सांगतो, हा मध्यम वर्ग इतका कृतज्ञ झाला नेहरूच्या बाबतीत, बेईमान झालेला हा वर्ग आहे. हा नेहरूंच्याच संस्थांमध्ये शिकला, नेहरूंच्याच. मी ठाण्याला व्याख्यान चालू होतं, एक जण उभे राहिले, मला म्हणले ते व्याख्यानानंतर आपण लिबरल लोक आहोत ना, मन की बात करून घरी नाही जात आपण प्रश्न पण घेतो, आपल्याला भीती नाही वाटत पत्रकारांची वगैरे. तर त्यांनी विचारलं की म्हणे काय तुम्ही कौतुक करताय म्हणे नेहरूंचं असं. म्हणलं साहेब आपण कुठे शिकलात? म्हणे मी IIT झालेलो मुंबई. म्हणलं मग ती नेहरूंनीच केली तुमची. यांचा नेताच इतका विचित्र आहे की ते ट्विटरवर मोदी म्हणत होते की 70 साल में क्या हुआ. अरे ते ट्विट करायला ते राजीव गांधींनी आणली ती टेक्नॉलॉजी, तू त्याच्यावरूनच ट्विट करतोय बाबा की 70 साल में क्या हो. इतका बेकार. पण नेहरूंचा जो नेहरूंमध्ये जो आत्मविश्वास होता, आणि नेहरू आणि गांधी हे नातं कधीही दुर्लक्षून चालणार नाही. गांधी आणि नेहरू हे फार नातं हे फार सोपं नाही आहे फार.
गांधीजींनी त्यांना सुरुवातीला नेहरूंना विचारलं, जेव्हा नेहरू अगदी नवीन होते काँग्रेसमध्ये, गांधीजींनी त्यांना एक पुस्तक दिलं आणि म्हणलं हे माझं अर्थकारणावरचं पुस्तक आहे, तुला काय वाटतं सांग. नेहरू 2 दिवसात वाचून आले. त्याने मला काही नाही, मला ते पुस्तक फालतू वाटलं, मला काही ते आवडलं नाही. नेहरूंनी सांगितलं. बरं, गांधी म्हणले ठीक आहे, हरकत नाही. नंतर नेहरूंना पंतप्रधान होण्याच्या आधी गांधींनी सांगितलं की मी एक पुस्तक आहे माझं, तुला मी ते पूर्वी दिलं होतं, तू पुन्हा एकदा वाच. नेहरूंनी ते पुन्हा वाचलं. नेहरूंनी पुन्हा सांगितलं की पुन्हा माझं मत बदललेलं नाही, मी ठाम आहे की या पुस्तकात काही अर्थ नाही. या दोघांमध्ये गंभीर वाद होते अर्थकारणावरून. गांधीजींचं अर्थकारण खेड्याला युनिट करा हे गांधींचं अर्थकारण. बाबासाहेबांनी ते पहिल्यांदा नाकारले. बाबासाहेबांनी सांगितले व्यक्ती हे युनिट असेल घटनेमध्ये, राज्यघटनेमध्ये खेडं हे जर युनिट असतं तर आज काय झालं असतं कल्पना करवत नाही. बरं का, कल्पनाही करवत नाही. गांधींच्या अर्थशास्त्राचं तेच होतं की ज्या वेगात आता लोकांना अन्न पाहिजे, कपडे पाहिजेत, घरं पाहिजेत, ते गांधींच्या अर्थकारणातून कदाचित पुढे गेलं नसतं. म्हणून या लोकांचे गंभीर मतभेद झाले. कुमारप्पांचे नेहरूंचे पण मतभेद येतात, सार्वत्रिक येते. शेवटी आता मतभेद त्याच माणसांचे होतात ज्यांच्या डोक्यात स्वतंत्र मेंदू असतात. एकच नागपूरचा मेंदू सगळ्यांच्या डोक्यात म्हटल्यानंतर मतभेद होतच नाहीत. तेवढं सांगतो तेवढं की उठ उठ म्हणले की उठ, उत्तिष्ठ म्हणले की उठ. का उठायचं हे काही विचारत नाही कोणी. उठ म्हणले वा उठायचं असं ते असतं, त्यांना ते कळणार नाही. नेहरू हा माणूस ह्या विचारधारेला तर त्या माणसाचं आकलनच शक्य नाही. त्यांची ती बेसिकच म्हणजे काय ते सॉफ्टवेअर काय नाही त्याच्यात, ते त्यांचं असं आहे ना काहीतरी असतं ना, ते सॉफ्टवेअरच नाही आहे ते त्यांच्यामध्ये बसलेला, असा त्रास आहे सगळा. पण नेहरूंचा जो करिश्मा होता, सुरेश द्वादशीवार सरांनी फार चांगलं सांगितलं की 37 नंतरची काँग्रेस ह्याच्यामध्ये गांधींनी योजना आखायची, सरदारांनी तिच्या मागे संघटनेचं बळ उभं करायचं आणि नेहरूंच्या करिश्म्यावरती भारतभरात न्यायचे असं त्यांनी म्हटलं. आणि गांधी हा फार हुशार माणूस होता, जगात एवढा हुशार माणूस झाला नाही. अत्यंत गांधीजींना हे माहितीच होतं की 14 साली ही भारतीय जनता पक्षाची मीडिया सेल येणार आहे, म्हणून गांधींनी आधीच गोष्टी चांगल्या करून ठेवल्या बऱ्याच. गंमत बघा, नेहरू 2दा अध्यक्ष झाले काँग्रेस. दोन्ही वेळेला त्याचे सूचक सुभाषबाबू आपले सरदार वल्लभभाई पटेल आहेत. म्हणजे आय टी सेलला बोंबलायला वाव नाही किंवा सरदार पटेलांना मनात नसताना नेहरू झाले वगैरे असं काय. गांधी ते ठेवायचेच नाही, गांधी फार साफच करून टाकायचे. गांधींची अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यावर गांधींवर तुम्ही पुस्तक लिहा मग बोलू. आज नेहरूंचा दिवस. 36 साली दुसऱ्यांदा जेव्हा नेहरूंना अध्यक्ष व्हायचं नव्हतं. त्याचं कारण संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव त्यांनी आणि सुभाषबाबूंनी मांडला. गांधींनी त्याला केराची टोपली दाखवली. गांधी म्हणाले आप अभी तयार नाही आहे. गांधींचं पत्र वाचण्यासारखं आहे, तुम्ही अजून तयार नाही आहे. फार सुंदर पत्र आहे, फैजपूर अधिवेशनाच्या मागचं पुढचं. आणि मग नेहरूंना तो पराभव वाटला, सुभाषबाबूंनाही तो पराभव वाटला आणि नेहरू सांगितले मला काय अध्यक्ष व्हायचं नाही. नेहरू परदेशात जाऊन बसले होते. यांनी केतकर सरांनी आपल्या द्वादशीवार सरांनी उल्लेख केला या गोष्टीचा. आणि त्यांच्या ॲब्सेन्समध्ये वल्लभभाई पटेलांनी ठराव मांडला की नेहरू अध्यक्ष होतील. कारण विचारलं तर वल्लभभाई म्हटले निवडणूक आहेत पुढच्या वर्षी 37ला आणि त्या आपल्याला जिंकायच्यात, म्हणून नेहरू आपल्याला अध्यक्ष पाहिजे. हे वल्लभभाईचं आणि त्यांचं आंतरिक नातंच कोणी सांगत नाही. ते काय जे तुम्हाला मी सांगतो, वल्लभभाई पटेल आणि गांधी या नात्याला तुम्ही ज्या वेळेला मोदी आणि अडवाणीच्या परिप्रेक्षात पाहाल तर तुमची फसवणूकच होती. ते गांधीच होते, ते पटेलच होते आणि ते नेहरूच होते. नेहरू आणि पटेलांचं इतकं मनस्वी नातं होतं. आपल्या पटेलांची मुलगी ती मनीबेनची डायरी, मी आता काँग्रेसवाल्यांबद्दल कुमार एवढं मी नाही तीव्र बोलत, पण मी काँग्रेसवाल्यांना प्रशांतभाई 1.5 वर्षापासून सुचवलं आहे की फक्त मणीबेनची डायरी आहे ना ती सगळ्या भारतीय भाषांमध्ये आणा. यांच्या खालचं जाजमच काढून घेतलं, सतरंजीच खालची निघाली, यांच्या दुसरं काहीच राहत नाही यांच्याकडे. त्या मणीबेननी लिहिलं आहे की नेहरू पंतप्रधान आणि पटेल गृहमंत्री होते आणि दोघांचं खूप रात्री उशिरापर्यंत काम चालायचं. तर मग नेहरू म्हणायचे नाही मी तुम्हाला एकटा जाऊ देणार नाही, तुमच्या घरी सोडायला मी येणार. आणि मग पटेल म्हणायचे मी तुमच्या, असं ते नातं होतं. ते ह्यांना काय कळणार आहे, यांचं सगळं द्वेषावरच आधारित आहे. एकाला मारल्याशिवाय दुसरा मोठाच होत नाही यांचं, तर यांना ते कळणारच नाही. पण ते नातं होतं, पटेलांचं नातं होतं, नेहरूंचं नातं. आता ते सोमनाथचा खूप चालला आहे उद्धार, सोमनाथ बिमनाथ. वस्तुस्थिती अशी आहे की सोमनाथ मंदिराला भारताच्या मंत्रिमंडळाने नेहरूंनी ठराव मांडला स्वतः कॅबिनेटसमोर की सोमनाथाचा जीर्णोद्धार हे आपलं राष्ट्रीय नाही, हे सांस्कृतिक पुनरुत्थान म्हणून मी त्याच्याकडे पाहतो, असं नेहरू म्हणाले. आणि ते झालं आणि पुढे ते पटेलांनी सगळं केलं. पण ते दाखवताना असं की हैदराबाद संस्थान नेहरूंची मान्यता नसते तर विलीनच होऊ शकलं नसतं. पटेल एकटे काही करू शकले नसते, कारण शेवटी पंतप्रधान ते होते. पण ही अत्यंत उत्तम अशी दोघांची जोडी. आणि काय निबंध लिहितात अहो म्हणे, काय म्हणे, खरं म्हणजे सरदार पटेल पंतप्रधान झाले. अरे हा निबंधाचा विषय तुझा, सूर्य मावळला तर वगैरे काहीतरी असायचं ना लहानपणी, सूर्य उगवला नाही तर. हा निबंधाचा विषय. सरदार 72 वर्षांचे स्वातंत्र्य मिळालं त्या वर्षी, त्यांना अटॅक येऊन गेलेला आहे.
त्यांना BP आहे, त्यांना शुगर आहे, सरदार जर्जर झालेले आहेत. सरदार त्या स्थितीत स्वीकारणं शक्य नव्हतं. सरदारांनी पत्र लिहिलं आहे काँग्रेसच्या कमिटीला की माझी बातमी कधी होऊ शकते, आता तुम्ही माझ्या आजारी पडल्याच्या बातमीची पण वाट पाहू नका, माझी आता थेट बातमी येईल. आणि काय त्यांचं नातं होतं. काकासाहेब गाडगिळांनी पुस्तक लिहिलं पथिक नावाचं. पथिकमध्ये त्या एक प्रसंग असा सांगितला, काकासाहेबांनी लिहिला की मृत्यूच्या 8 दिवस आधी, सरदार आपल्याला माहिती आहे दिल्लीहून मुंबईला आले होते आणि शेवटच्या आजारात, आणि मृत्यूच्या 8 दिवस आधी सरदारांनी मला बोलून घेतलं आणि सरदारांनी मला असं सांगितलं की मला तुझ्याकडून 2 वचनं पाहिजेत. पहिलं वचन हे की मी ज्या दिवशी जाईन त्या दिवशी दिवसभर तू जवाहरच्या सोबत राहशील, आणि दुसरं वचन हे की माझ्या पश्चात जवाहरची साथ तू काँग्रेसमध्ये कधी सोडणार नाहीस. हे म्हणे. सरदार मातब्बर माणूस होता. सरदार काय चेष्टा माणूस होता का? सरदारांकडे मजबूत संघटन होतं, संघटनेचं कौशल्य होतं. मजदूर संघाचं, काँग्रेसचा जो मजदूर संघ, भारतीय मजदूर संघ, त्याची एका वर्षात त्या काळात सरदारांनी 5-6 हजारची नोंदणी करून टाकली होती. सरदार अत्यंत बुलंद माणूस होता आणि सरदार पहिल्या दिवसापासून सेक्युलर माणूस होता. सरदारांनी यांना काय काय, ते सरदार पंतप्रधान झाले असतं तर मी म्हटलं मला सरदारच पाहिजे होते. त्यांनी तुमच्यावर घातलेली बंदी कायम ठेवली असते, ती नेहरूंनी मोडली. ही जी संघटना आहे ना, अफवाछाप संघटना, कुजबुजवाले, यांच्यावर बंदी सरदारांनी घातली आणि ती तशीच ठेवली असती तर नेहरूचा मानवतावाद अडवाला. नेहरूंनी जर आयुष्यात काही चूक केली, एकच तुमच्या पुस्तकात न आलेली, तर ती चूक ही आहे की नेहरूंनी यांच्यावरची बंदी उठवली. कारण नेहरू अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानत होते. शंकर नावाचं कार्टुनिस्ट आपल्याला माहिती आहे, त्यांनी सिरीजच केली होती टाइम्स ऑफ इंडियामध्ये का इंडियन एक्सप्रेसमध्ये, नेहरूंवर रोज व्यंगचित्र, चांगली सिरीज चालली. आणि होता 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 एक दिवस त्यांनी काही व्यंगचित्र झाली आणि नंतर त्यांनी असं दाखवलं की नेहरूंचा देह पण चेहरा गाढवाचा असं दाखवलं व्यंगचित्रामध्ये. नेहरूंनी त्यांना फोन केला आणि ते त्यांना म्हणले की मिस्टर शंकर, विल यू लाईक टू हॅव अ कप ऑफ कॉफी विथ लिटिल डॉंकी टुमॉरो मॉर्निंग, आय वेलकम यू ऑन ब्रेकफास्ट. हे अशा पद्धतीने कामराला विधानसभेत नसतो खेचायचा, टीका केली म्हणून कामराला अब्रूनुकसानीचा दावा नसतो करायचा. यांना नेहरू यांनी थोडे जरी वाचले असते ना 10% तरी कल्याण झालं असतं यांचं, पण ते वाचले नाहीत त्यांनी. हा मुद्दा आहे. नेहरू अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी म्हणजे किती असावेत. 2च उदाहरणं सांगतो आणि आपण पुढे जाऊ. नेहरूंना असं विचारलं की तुमच्यात अनेक प्रकारच्या, आता JKंनी तर इतके, JKंच्या मतानुसार 21 प्रकारचे नेहरू आहेत. अण्वस्त्रापासून परराष्ट्र धोरणांपासून सगळ्याच वरचे नियोजनकार नेहरू असे प्रकरण आहे तुमचं. यातला सगळ्यात तुमचा आवडता नेहरू कोणता असं त्यांना विचारलं. तर नेहरू असं म्हणाले की माझ्यातला तो नेहरू आवडतो ज्याने या देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला, या देशातला अगदी एक हमालसुद्धा माझ्या कार्यालयाच्या शेजारच्या विजय चौकात उभं राहून मोठ्याने ओरडून सांगू शकतो की पंडित नेहरू हा मूर्ख माणूस आहे. हे स्वातंत्र्य जे मिळलं तो नेहरू मला सगळ्यात जास्त. हे विचारावर श्रद्धा, अभिव्यक्तीवर श्रद्धा कशी असावी तुम्हाला गंमत सांगतो. मला वाटतं सरांनी घेतलं आहे ते, द्वादशीवार सरांनी लिहिला आहे तो प्रसंग प्रस्तावना. 40 लाख लोक मेले 42 साली. त्याच्यावर काही भारतीय आवाज उठला नाही कारण आपण पारतंत्र्यात होतो. 42ला इंग्रजांचं राज्य. आणि नेहरू पंतप्रधान झाल्यावर कालाहंडी नावाचं गाव आहे ओरिसाचं, मी जाऊन आलो तिथं. भवानीपटना म्हणून त्याचं आत्ताचं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे. त्या कालाहंडीला पहिला भूकबळी झाला देशातला. त्याच्यावर गदारोळ झाला होता. माध्यमांना बंदी नव्हती, चाटू पत्रकारिता अजून सुरू व्हायची होती, उत्तम पत्रकार या देशात होते. आणि माध्यमांनी गदारोळ, महावीर त्यागी नावाचे खासदार होते, त्यांनी नेहरूंच्या राजीनाम्याची मागणी केली. तर नेहरू म्हणले मी राजीनाम्याला तर कधी तयार आहे, मी तर बरेचदा म्हणतो की आता मला जाऊ द्या, पण म्हणले एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो. मी राजीनामा द्यायचा तर देतो, काही तो प्रश्न नाही, पण एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो की तुम्हाला आता लोकशाहीचं महत्त्व कळलं का? की 40 लाख लोक मेले तरी ते संसदेपर्यंत आलं नव्हतं. एक माणूस मेला तर ते संसदेपर्यंत येतं. ही खरी लोकशाही आहे. लोकशाही आणि संविधान याच्यावरती अतिशय गाढ विश्वास असलेला हा माणूस आहे. आणि म्हणून कुमारने अगदी बरोबर म्हणले की त्यांना पकडताच येत नाहीत नेहरू, म्हणून तो मग नेहरूंचे वडील मुसलमान होते, आई अमुक होती, चालू असतं त्यांचं. असते तरी आम्हाला फरक नसता पडला. मुसलमान असते आम्हाला काय फरक पडला, मुसलमान हा माणूस नसतो का? भारतीयांना, मला भारतीय म्हणून नेहरू कोणत्याही धर्माचे असले तरी चालले असते. कारण मला हे माहिती आहे की नेहरूंच्या बरोबरीने मौलाना पण उभे आहेत शिक्षण मंत्री म्हणून, आणि ते पण IIT करतायत, IIM करतायत. एकाचकडे एक मौलानांचं तर शमशुद्दीन भाईंनी पुस्तक लिहिलं पण प्रकाशनाला मला बोलवलं नव्हतं, त्यामुळे पुढचं लिहिलं तर मग मला बोलवा. ही सगळी मंडळी, नेहरूंची धर्मनिरपेक्षता, नेहरू सोमनाथचं मंदिर बांधायचं म्हणत होते, पण नेहरू म्हणत होते की राष्ट्रपतींनी नाही जायचं. अगदी बरोबर होतं ते, कारण ही जर
धर्मनिरपेक्ष राज्य संस्था आहे तर राज्याचा प्रमुख जाऊ कशा शकतो, स्टेटचा प्रमुख, हे नेहरू म्हणत होते, विच वॉज व्हेरी रॅशनल. आणि नेहरूंचं जे रॅशनलिझम नेहरूंचं आहे त्याच्यावरती एक स्वतंत्र पुस्तक होईल अशी पण खरं म्हणजे परिस्थिती. या मुळात या लोकांचं जे शिक्षण होतं हे दोघं लंडनपासूनचे मित्र होते, सुभाषबाबू आणि नेहरू. आणि फेबिनियन सोशलिझम याच्यावरती यांचं अफार प्रेम होतं दोघांचं. हे सोशलिस्ट होते बेसिकली. काँग्रेसची जी मुख्य धारा आहे ती नव्हती, गांधी मुख्य धारा होती, पण हे सोशलिस्ट होते आणि त्यांचं तिथून प्रेम होतं. आणि प्रेम इतकं होतं की नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू स्वित्झर्लंडमध्ये शेवटच्या जेव्हा आजारी होत्या, सुभाषबाबूला त्यांनी सांगितलं की तू जर्मनीतच आहेस तर तू तिथे जाऊन तिची काळजी घे, कमला नेहरूची. आता जर वित्तुष्ट असतं तर कशासाठी हे झालं असतं. सुभाष आणि नेहरू जर गंभीर मतभेद असते, अडवाणी आणि मोदींमध्ये आहेत तसे, तर मला सांगा कशाला ते म्हणले असते की तू जाऊन माझ्या तिथे बायकोचं तू देखभाल कर, हे हक्काने सांगू शकत होते. सुभाषबाबूंनी काँग्रेसमधून आता सुभाषबाबू पण फार विलक्षण माणूस आहे बरं का, म्हणजे आता त्यांच्यावर पुन्हा पुस्तक लिहा मग पुन्हा बोलू. सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष झाल्यावर त्यांनी स्वतःच्याच कार्यकारिणीवर टीका केली सुरू, म्हणजे आमच्यातले सगळे भांडवल रोज शिवाय द्यायला लागले. मग गांधी त्यांना म्हणले की असं करा, पुढच्या वेळेला तुम्हीच तुमची निवडा कार्यकारिणी. सुभाषबाबूंना सांगितले की सुभाष म्हणेल ते अतिशय प्रिय, सुभाष नेहरू आणि सुभाष अतिशय प्रिय. तर मग ते म्हणले की नाही नाही ते मला काही जमणार नाही आणि वगैरे वगैरे. सुभाषबाबूंनी नेहरूंनी त्यांना एक पत्र लिहिलं आहे. नेहरू त्या पत्रात म्हणतात, प्रिय सुभाष, देशात आत्ता यावेळी तुमच्या एवढा मोठा देशभक्त माझ्या पाहण्यात नाही, पण तुम्ही उतावीळ आहात, तुम्ही गांधींचं ऐकलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्याचं कारण असं की आपण दोघंही दिसायला देखणे आहोत. बघा नेहरू काय म्हणतात, त्या देखणेपरावर बरंच झालेलं आहे. म्हणजे तो माउंटबॅटन आला मार्चमध्ये आणि ऑगस्टपर्यंत त्याच्या बायकोचं यांचं प्रेम पण जुळलं, अशी ती कुजबुजवाली अफवा आहे. त्याच्यावर सुरेश द्वादशीवार सरांनी फार मस्त उत्तर दिलं नागपूरला. ते म्हणले एक महालातला एक स्वयंसेवक आला म्हणे ते नेहरू आणि एडविनाचं लफडं होतं. मग मी म्हणलं मग नेहरू सुंदर एडविना सुंदर, ती काय तुझ्याबरोबर लफडं करेल का नेहरू बरोबरच करेल? अशी उत्तरं द्यावी लागतात यांना नाईलाजाने, ती जरी कशी असले तर. तो आला मार्चमध्ये, पण त्याच्या बायकोचं म्हणे ऑगस्टपर्यंत त्यांचं लफडं झालं. मग फाणी त्याला पाहिजे तशी नाही, काय बकवास. म्हणजे मला तो म्हणजे रागच येतो, आता काय जातं आज काय बोलायला, जास्त नको बोलायला. आणि मी गाडी कुठं होती माझी विसरलो. हां सुभाषबाबू, हां म्हणून संकेत तू पाहिजे प्रत्येक ठिकाणी. उशीर आला. सुभाषबाबू आणि नेहरू त्यांना ते लिहितात की तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही आणि मी दिसायला देखणे आहोत. हजारो लोक आपल्याला बघायला येतात, लाखो लोक आपल्याला सभांना गर्दी करतात, लाखो लोक आपल्या प्रत्येक वाक्याला टाळ्या वाजवतात, पण परत जाताना मात्र ते गांधीजी की जय म्हणतात, हे विसरू नका. प्रॅक्टिकल नेता असतो हा. ज्याला आपला सिनियर कोणी कळतं आणि ज्युनियर कोणी कळतं तो खरा प्रॅक्टिकल नेता असतो. त्याला माहिती असतं क्षमता काय कोणाची. हे सांगणारे सुभाष नेहरूंचे दुश्मन कधी झाले वा माहीतच नाही, कधीच कळलं नाही की नेहरूंचे. फक्त संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव दोघांनी मांडला, नंतर गांधीजींसाठी नेहरूंनी माघार घेतली. 37ला अध्यक्षाचा फॉर्म बळच भरताना नेहरूंच्या डोळ्यात अश्रू होते असं सगळ्यांनी नोंदवले बहुतेक इतिहासकारांनी, की नेहरूंना ते नको होतं पद, पण गांधी म्हणल्यावर त्यांचा नाईलाज होता. ते गांधींना म्हणायचे की, आणि तेच पटेलांचं होतं. पटेलांनी स्पष्ट लिहिलं आहे की मी तिथेच राहीन जिथे मला बापू ठेवतील आणि मी तिथे तोपर्यंतच राहील जोपर्यंत बापूंची इच्छा असेल. एवढं स्पष्ट आहे. संघटनात्मक वाटणी 37लाच झाली. पटेल संघटना सांभाळतील, नेहरू पंतप्रधान पदाचे उमेदवार. ही 37 सालची गोष्ट आहे. 37 पासून हे ठरलेलं आहे, ते काही अचानक रात्रीतून झालेलं नाही. आणि सरदारांना माहिती आहे की पंडित नेहरूच्या पंतप्रधान होण्याची जो हिंदी भाषिक मुख्य पट्टा तिथलाच माणूस पंतप्रधान होत असतो. गुजरात हा अल्पभाषिक आहे आणि गांधी आणि पटेल ते तर दोघंही गुजराती आहेत. खरं म्हणजे त्यांचं लॉबिंग व्हायला आता 2 गुजराती आले तर काय करतात दिसते सगळं देशाला एकत्र. पण त्यांनी स्वतःचा माणूस नाकारलाय गुजरातचा आणि नेहरूंना सांगितलं की नेहरू पंतप्रधान. हे 37 साली गांधींनी वाटणे. बरं गांधी पण अत्यंत विचित्र होते. हे दोघांनी थोडं एकदा असं दाखवून दिलं की काय म्हातारा काही फार गरज नाही राहिली, आता स्वातंत्र्य पण मिळतं आहे, तर असा थोडासा म्हणजे एक असा झलक थोडीशी. तर गांधी म्हणले माझं काहीच बिघडत नाही, मी तर 25 पैशाचा सभासद पण नाही काँग्रेसचा, मी जाऊन बसतो. गांधी गेले मौनात. गांधीचं मौन ही देशातली सगळ्यात डेंजर गोष्ट होती. ते काय मौन म्हणजे भयंकरच प्रकार होता. बरं ते विचित्र पण होते. म्हणजे सगळी बैठक बसली की रोलेक्ट ॲक्टला कसं तोंड द्यायचं आणि सगळी अत्यंत गंभीर चर्चा चाललेली. गांधी म्हणले 6 वाजले, मला बकरीला जेवण घालण्याची वेळ चालली, मी चाललो, मला बकरीला जेवण घाल. गांधी थंडा करके खाऊ होते. अत्यंत स्ट्रॅटेजिक माणूस होता. स्वामी रामानंद तीर्थ गांधींच्या तिकडे गेले आणि ते म्हणले की आता हे काय मराठवाड्याचा आमचा लढा सगळा म्हणजे सगळा हैदराबाद संस्थान, हे काय आता निशस्त्र वगैरे होत नाही, तुम्ही आम्हाला परवानगी द्या आता, बस सशस्त्र करू.
तर गांधी म्हणले की काय हरकत नाही, तुम्ही आत्ता आला, माझे पण म्हणले आता प्रार्थनेची वेळ झाली, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रार्थनेला बसा, तुम्ही जेव्हा शांतपणे झोपा आणि उद्या सकाळी तुम्ही या, मग आपण बोलू. आणि उद्या सकाळी येताना एका गोष्टीचं उत्तर घेऊन या, ते म्हणजे अहिंसा ही तुमच्यासाठी स्ट्रॅटेजी आहे का ते मूल्य आहे, ती व्हॅल्यू आहे का स्ट्रॅटेजी. आणि स्वामीजींनी लिहिलं आहे की त्या रात्रीतूनच माझा विचार गळून गेला म्हणून. अशा गुरुच्या खाली म्हणजे गांधींच्या खाली गांधींचा चेला असणं हीच फार अवघड गोष्ट आहे, हे आपण लक्षात घ्या. गांधींचा चेला असणं सोपी गोष्ट नाही. ते कुठल्याही माणसाला असं 1 मिनिटात जमिनीवर आणायचे. आचार्य कृपलानी आले नोकरी बिकरी सोडून बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे. गांधींना म्हणले आता झालं माझं, मी त्यागपत्र देऊन आलो, आता मला तुमच्याबरोबरच काम करायचं, तर सांगा कुठून सुरुवात करायची. तर गांधी म्हणले आत कस्तुरबा चटणी कुटते, तिला मदत करा जाऊ. साधं आम आदमी करायचे ते. गांधी कोणालाही आला की तो आधी आम आदमी झाला पाहिजे, मग तो काय. पटेलांनी पण लिहिलं आहे की मी खादी घालायचो, म्हणजे थोडं विषांतर होईल जे के सर पण संबंधित आहे, बोलतो 2 मिनटं तुमची परवानगी. गांधी पटेल जे होते सिनियर होते गांधींना, 4 वर्ष आधी ते बॅरिस्टर झाले होते आणि ते आत्ता अत्यंत अनपॉप्युलर असलेल्या गोधरात ते प्रॅक्टिस करायचे. आणि पटेलांचा दबदबा होता. पटेलांची फीस त्या काळात हजारोमध्ये होती. पटेल अत्यंत उंची शौक होते त्यांचे, ते पाईप वगैरे ओढायचे, नंतर ते बिलियर्ड्स वगैरे श्रीमंतांचे सगळे खेळ खेळायचे. असं पटेलांचं फार सगळं एवन काम होतं. ते खटला चालला आणि आपल्याला माहिती आहे गांधीची ततपप झाली, त्यांना काही सुचेना आणि अपमानित होऊन गांधी निघाले. तर पटेलांनी शेरा मारला, रे तो भगोडा बॅरिस्टर निघाला, असं त्यांनी शेरा मारला. पटेलांनी लिहिलं आहे हाच भगोडा बॅरिस्टर पुढच्या 6 महिन्यात माझा कसा नेता झाला आणि यांनी माझ्या अंगावरची उंची वस्त्र काढून खादी कधी चढवली माझं मलाही कळलं नाही. मॅजिकल होतं ते. आणि नेहरूंची भूमिका गांधींच्या स्वप्नांना, जे गांधींची स्वप्न होती आदर्शवत बऱ्याचपैकी, त्या आदर्शामधून आणि वस्तुस्थितीमधून वाट काढण्याची नेहरूंची भूमिका होती, जी अत्यंत अवघड अशी लोकशाहीतली भूमिका आहे. तुम्हाला तुमचा नेताही नाराज करायचा नाही आणि तुम्हाला त्या नेत्याच्या विरोधातल्या गोष्टी पण करायच्या. तुम्हाला त्यांना स्मॉल इज ब्युटिफुल म्हणतात आपले गांधी. तुम्हाला मोठे कारखाने आवश्यक आहेत, कारण काय करणार, म्हणजे रोजगारच नाही. शेतीमध्ये तुम्हाला बदल आवश्यक आहेत, ऑर्गॅनिक शेती होऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे श्रीलंकेची काय वाट लागली तेही आपण सगळ्यांनी पाहिजे. तर हे सगळ्याची वाट काढणं म्हणजे पंडित नेहरू. आणि ते नेहरूंनी जी कसरत केली, अनेक खरं म्हणजे इथे चपळगावकर सरांनी पुस्तक लिहिलं, नानांनी, नरेंद्र चपळगावकर न्यायमूर्ती, आणि त्याच्यावर परिसंवाद याच सभागृहात व्हायचा होता, पण त्याच्या आधी नाना गेले, त्यामुळे तो राहून गेला. पण नेहरू ह्या माणसाचे जेवढे उपकार आपल्यावर आहेत, मला वाटत नाही की तेवढे कोणाचे अन्य कोणा नेत्याचे आहेत. त्याचं कारण असं की धोरण, नियोजन आणि अंमलबजावणी तिन्ही पातळीवर हा माणूस लढत होता. विज्ञानाच्या पातळीवर हा माणूस लढत होता. सायंटिफिक टेम्परामेंट त्या देशात आणत होता जिथे बऱ्यापैकी आजही अंधश्रद्धा आहेत, आता तर जास्तच वाढल्यात 14 नंतर, पण तिथं ते सायंटिफिक टेम्परामेंट आणून परराष्ट्र व्यवहार नेहरू पाहत होते. नेहरूचं परराष्ट्र धोरणाचं वैशिष्ट्य असं, ह्या पुस्तकात आलेल्या आहेत त्या गोष्टी सगळ्या, मी सांगत नाही, सगळ्या पुस्तकाचं रहस्यभेद करू नये, नाही तर मग वाचायला घेणार नाहीत लोक विकत, म्हणून मी जास्त नाही बोलत ते पुस्तकाबद्दल, नाही का. ते असतं ना की ते बाहेर कोणाला सांगू नका वगैरे, हल्ली असतं ना ते टीजर विजर तसं. तर परराष्ट्र धोरणामध्ये नेहरूंची खासियत तुम्ही पहा. 16-17 वर्षाच्या काळात जेव्हा जेव्हा चीन आपल्या विरोधात आला तर अमेरिका आपल्या बाजूने उभी राहिली. वस्तुतः मित्र रशिया आहे आपला. हे नॉन अलाइनमेंटची जी पॉलिसी आहे की 150च्या वर राष्ट्र एकत्र घेऊन बांधणे आणि 2 महासत्तांच्या विरोधात उभं राहणे. अरे एका ट्रम्पच्या एका ट्विटवर तुम्ही युद्ध बंद करता, तुम्ही काय नेहरूंबद्दल बोलणार? तुमची ती योग्यता तरी आहे का? नेहरू हे नाव घेण्याची पण योग्यता नाही, जिथे ज्या माणसांनी 172 देश जोडले नॉन अलायन्स मुवमेंटमध्ये आणि त्या जगाचा भारत नेता झाला. 3ऱ्या जगाचा भारत नेता होणं ही अलौकिक गोष्ट होती, ती पंडित नेहरूंनी केली. परराष्ट्र धोरणात आता ते काय चीनचं युद्ध, अरे चीनचं युद्ध तुम्हाला माहिती आहे का? चीन कोणत्या हाईटवरून लढत होता ना आपण कोणत्या हाईटवर होतो हे माहिती आहे का? चीनचा शस्त्रसाठा त्यावेळेसचा माहिती आहे का आपल्याला? चीनची तयारी माहिती आहे का? आपण कुठून सुरुवात करतो ते आपण तर अजून काहीच नाही. शस्त्रसाठ्यातही काही नाही, आपण इंग्रजांनी दिल्या होत्या त्याच बंदुका आणि तोफा आपल्याकडे होत्या, तिथून ही सगळी सुरुवात होते आणि पंडित नेहरू चमत्कार घडवतात. पंडित नेहरूंच्या मागे गांधी भक्कमपणे उभे आहेत. त्यांचे मतभेद आहेत 100 वेळा, कित्येक वेळा ते एकमेकांना अतिशय वाईट पत्र लिहिलेली आहेत. म्हणजे खूप डोकं असलेली माणसंच असं करतात बरं का, एकमेकांना वाईट पत्र लिहितात. नॉर्मल माणसांचं हे काम नाही. ती पत्र पण आहेत, पण तरीही राष्ट्रीय ऐक्याची वेळी राष्ट्राच्या काहीतरी ते त्यांना माहिती की हे पंडित नेहरूंनी एका ठिकाणी असं लिहिलं की स्वातंत्र्याला बापू नसणं याच्यापेक्षा दुसरी वेदना काय असू शकते. माणूस नौखालीच होते गांधीजी आपल्याला माहिती. तर ही जाणीव असणं की अरे राष्ट्रपिता नाही आपला, राष्ट्रपिता हे सुभाषबाबूंनी म्हणलं. सुभाषबाबूंच्या सेनेमध्ये गांधीजीची तुकडी होती गांधीजींच्या नावाची. बाबासाहेबांचे आणि गांधीजींचे काय संबंध होते त्याच्यावर चर्चा खूप करता येईल, पण एक गोष्ट विसरता येणार नाही की महाडचा सत्याग्रह होता. सत्याग्रह महाडचा रणसंग्रामाला आपण सत्याग्रह म्हणतो आणि तिथे गांधीजी की जे ही घोषणा होती, ह्या गोष्टी विसरता येणार. बाबासाहेबांचे त्यांचे
पुणे कराराच्या वेळेलाचे मतभेद वगैरे फार रंगून सांगले होते, पण स्वरूपा राणींची एक आठवण नेहरूंच्या आईची ही नोंदवलेली आहे. मला वाटतं द्वादशीवार सरांनी का कोणी, मला आता संदर्भ आठवत नाही. गांधीजींनी जेव्हा उपोषण सुरू केलं पुणे कराराच्या वेळेला, त्यावेळेला गांधीजींनी असं सांगितलं की माझं उपोषण अस्पृश्यतेच्या विरोधात आहे. माझं उपोषण राखीव जागांच्या विरोधात नाही ती, किंवा राखीव मतदारसंघांच्या बद्दल नाही, माझं उपोषण हे अस्पृश्यतेच्या विरोधात. एका दिवसात त्याचा असा इम्पॅक्ट झाला की स्वरूपा राणी जी नेहरूंची आई, अत्यंत कर्मठ ब्राह्मणी, कर्मठ काश्मीरी ब्राह्मण, तिने जाऊन दलित स्त्रिया बोलून आणून त्यांच्या हातचा स्वयंपाक खाल्ला. काय परिवर्तन होऊ शकतं एका उपोषणाचा एक दिवस. आणि देशातली मंदिरं सगळी दलितांसाठी खुली झाली आणि सगळा देश एका वेगळ्या वातावरणात चार झाला की उपोषण आता सुटलं पाहिजे, बाकी आम्ही अस्पृश्यता दूर करायला. ते हिंदू समाजाने किती पाळलं वगैरे त्या चर्चेच्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती डिबेट होऊ शकतं. आजही आपण तेवढे प्रामाणिक आहोत का अस्पृश्यता फक्त शहरातली संपली? ते आपल्याला विचारावं लागेल. गिरेबान में झाक के देखना पडेगा की आपण खरंच कुठपर्यंत आलो, आपलं काय कमिट होणार. पण पंडित नेहरूंच्या बाबतीत ही गोष्ट आपल्याला गृहीत धरून चालावी लागते की ती जी 16-17 वर्ष आहे, मला तुमच्या पुस्तकातच मी वाचलं की सगळ्यात जास्त GDP त्या काळात होता, डेव्हलपमेंटचा जो सगळ्यात तो सगळ्यात त्या काळात, ज्याला हिंदू ग्रोथ रेट म्हणून हिणवलं गेलं, त्याला नेहरूंनी पोलादाचे कारखाने काढले. पोलाद हे मुख्य, हे नेहरूंना कळलं, नाही तर काही कळलंच नसतं ना. मन की बातमध्ये फक्त गाडीत कसं टायर पडलं की अमकं होतं वगैरे, तसल्या काही गोष्टी नव्हत्या. नेहरू पत्रकारांना सामोरे जायचे. नेहरूंच्या पत्रकार परिषदा उपलब्ध आहेत बाहेर देशातल्या, अत्यंत उत्तम इंग्रजीतल्या पत्रकार परिषदा नेहरूंच्या आणि ते पाहताना अभिमान वाटतो की हा माणूस पहिला आपला पंतप्रधान होता. हे वाटतं. म्हणजे मला केम्ब्रिजमध्ये गेल्यावर सतत जाणीव झाली, अरे काय माणसं या देशाची आपल्या होती आणि ती काय करून गेली, हे नेहरूंचं मूल्य आहे. नेहरूंना बदनाम करण्याची मोहीम कितीही झाली तरी त्यात काहीही यश येणार नाही, कारण त्यांना असं वाटतं की आमच्या पोथीतला इतिहास तोच खरा असं आम्ही सांगू. पण जग पुढे गेले. आता अतुल काहतेंनी सांगितलं AI किती पुढे गेले. AI 10 मिनिटात धज्जे उडवतं. ते थोडं विनोदी पण प्रकार आहे. मी AIला विचारलं की किती महिला अध्यक्ष काँग्रेसच्या झाल्या महाराष्ट्रात. AIने मला सांगितलं प्रतिभा पाटील झाल्या एकमेव. तर मी त्यांना म्हटलं की ग्रोक, तुला असं वाटत नाही का की प्रभावराव या पण अध्यक्ष होत्या? तर तो मला म्हटला तू फारच चाहटळ माणूस आहेस. म्हणलं हे सांगणारा तू दिवसातला 2000 माणूस आहेस. मला सगळे तसंच तू मला उत्तर देतो. म्हणलं हो, मी फक्त सेंट्रल डेटा ॲनालिसिस केलं, स्टेटचा मी डेटा ॲनालाइज केला नव्हता, म्हणून झालं वगैरे वगैरे. AI आलेलं आहे, लोक पुढे जाणार आहेत, या पिढ्या समजून घेणार आहेत. नेहरू वाचण्यासाठी त्यांना काही कोणा गोळवलकरच्या पुस्तकाची गरज पडणार नाही, ते स्वतंत्रपणे नेहरू समजून घेतील. पण नेहरूंचा संघर्ष, गांधी नेहरूंचा शेवटी लक्षात घ्या, गोडसेची गोळी जिनासाठी कधीच नव्हती, ती गांधीसाठीच होती. एकत्र होऊन निवडणुका लढवल्या यांनी, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीगनी एकत्र होऊन काँग्रेसच्या विरोधात निवडणुका लढवल्या. सावरकरांचाही शत्रू गांधीचा आणि जिनाचाही शत्रू गांधी, यातच गांधीची महती आहे सगळी, की दोघांनाही गांधी शत्रू वाटतो. याचा अर्थ एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र उभं करण्यासाठी गांधी हे प्रयत्नशील आहेत आणि त्याचे वाहक नेहरू आहेत. पंडित नेहरू हे त्या गतीचे वाहक आहेत आणि अत्यंत महत्त्वाची व्यक्ती ही भारताच्या इतिहासातली. भारताचा इतिहास पंडित नेहरूंना सोडून कधीही कोणालाही लिहिता येणार नाही, कोणाचंही सरकार येऊ. उद्या ते कोणते सकल मोर्चा काय त्यांचा आलं तरी त्यांना नेहरूंना नाही सोडता येणार. इतका हा माणूस एकदम, ज्याला आपण म्हणू की एसेन्शियल अशा प्रकारचा हा माणूस आहे. त्या पंडित नेहरूंवर जे त्यांनी पुस्तक लिहिलं, दुर्दैवाने मराठीत नेहरूंवर लिहिलेल्या पुस्तकांची संख्या कमी आहे. फार नाही पुस्तकं लिहिली मराठीत नेहरूंवर, पण त्या पुस्तकात तुम्ही भर घातली. मला हे त्या पुस्तकातलं आणखी आवडलं की त्यांनी आकडेवारीसह ते लिहिलेलं आहे. म्हणजे उद्या कोणाच्याही तोंडावर फेकून मारायला आकडेवारी आहे. फेकून मारायला हा आता संवैधानिक शब्द आहे, मुख्यमंत्र्यांनी वापरलेला आहे. त्यामुळे की राहुल गांधीच्या तोंडावर फेकून मारू म्हणाले, तर ही आकडेवारी येणं फार गरजेचं होतं. नेहरूंनी काय केलं हे याचं पुढच्या पिढ्या मूल्यमापन करतील, नीट करतील, नाही करतील माहीत नाही. पण मला एवढं माहिती आहे की जर त्या पिढ्यांनी नेहरूंचं चांगलं मूल्यमापन केलं तरच या देशाची धडगत आहे, नाही तर या देशाची धडगत नाही. हे मी आज इथं उभं राहून संध्याकाळी 7 वाजता सांगू शकतो की पंडित नेहरू इतका महत्त्वाचा माणूस आहे की त्याचं जर मूल्यमापन चुकलं तर देशाची दिशा चुकून जाऊ शकते, एवढा हा माणूस आहे. गांधी नेहरू पटेल संबंधांबद्दल मी 1-2 ठिकाणी व्याख्यानं केली, ती यूट्यूबवर आहेत. राष्ट्रपुरुषांचे परस्पर संबंध जमल्यास ते जरूर बघा. पण एक शेवटी नक्की लक्षात घ्या की पंडित नेहरू हा माणूस जर नसता तर विज्ञानवाद मारला गेला असता, सेक्युलरिझम मारला गेला असता. जी लोकशाहीची म्हणून तत्त्व आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय, धर्मनिरपेक्षता, हे सगळं मारलं गेलं असतं. ते जर कोणी मारलं जाऊ दिलं नसेल तर तो माणूस पंडित नेहरू आहे. जरा जास्त वेळ घेतला याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो.